तुम्ही एक सांगा, 1,36,000 घर जर कोणी बांधून देईन ना, मुच्छीन दाढी काढून टाकतोय कोणी असन तर सांगा मला. हो सिंगणे साहेब, मग तुम्ही बोलत का नाही ते सांगा. 1-3 लाख दिले पाहिजे. शहरातल्या लोकांना 2.5 लाखाचं घर देतय आणि गावातल्या लोकांना 1.25 लाखाचं मत नाही पाहिजे का तुम्हाला? आमच्या शेतकरी शेतमजुराचे मत नाही पाहिजे म्हणजे तुम्ही शहरात बांधलं तर 2.5 लाखाचं घर कित्येकदा बोलायचंय सभागृहामध्ये. अरे भिंती फुटून जाईल पण तुमच्या डोक्यात कधी येईन हो? भिंती फुटायला लागली, क्रॅक झाली. ते पहा शिवाजी महाराजच्या खाली क्रॅक होऊन राहिली. बोलता बोलता हे सगळे सभासद बोलून बोलून थकून राहिले. पण शहर वाले को 2.5 लाख और गांव वाले को 1.25 लाख. वाह बे वाह. ते गुलाबराव तुमचा पाणी पुरवठा विभाग आहे तसंच आहे. टेंब लावले पाहिजे टेंब. शहर वाल्याला तुम्ही 75 लिटर पाणी देताय आणि गाव वाल्याला 50 लिटर नाही देत. 55 5च जास्त ना. मग शहर वाल्याले अति अ वर्ग महानगरपालिकेले 125 लिटर देत आहे. मग 125 लिटर त्याचं पोट मोठं आहे काय मोठं आहे कहून पाणी तेले जास्त देता? आम्हाला उत्तर पाहिजे. आणि स्लम वाल्याले 45. हे काय जातीवादी आहो तुम्ही? एवढा जातीवाद तर 200-150 वर्ष अगोदर नव्हतंय. म्हणजे तुम्ही ग्रामीण वाल्याला फालतू समजताय. मी तुमच्या गावात आलोय गुलाबराव, मी तुमच्या गावात येऊन सभा घेईन कि गुलाबराव होने के बावजूद भी गांव वाले को 50-55 लीटर पानी क्यों मिलता है और शहर वाले को 125 लीटर पानी क्यों मिलता है? हम आपके गांव में आएंगे, वहां आकर चिल्लाएंगे फिर. बिल्कुल धन्यवाद अध्यक्ष महोदय. हा जो विषमतेचं बीज आपण पेरतोय ते तोडलं पाहिजे. हा गंभीरतेने घेतलं पाहिजे. हे विषमतेचं बीज तोडणार नाही तुम्ही अध्यक्ष महोदय. म्हणजे आम्ही काम करायचं कष्ट करायचं. तो कलेक्टर 3 लाख रुपये महिना घेतोय. काय ताकद आहे? कोणता कलेक्टर चांगलं काम करतोय? 1-2 कलेक्टर सोडले तर फक्त खुर्चीवर बसून पगार घेतोय, कलेक्शन करतोय. बिल्कुल करेक्ट नवल जी, तुम हमारे साथ में. आता तुम्ही म्हणता स्किल आहे. स्किल आमच्यात नाही का? आमचा शेतकरी 4 बैल घेऊन तास सरळ काढतं. 4 बैला सोबत घेऊन 2 बोटावर जर बी टाकायचं म्हटलं ना अध्यक्ष महोदय, 2 बोटावर बी टाकतंय. स्किल नाहीये. ते वडर समाजाचे लोक दगड फोडतोय. त्याला सांगायचंय 4 इंच काढ, 2 इंच काढ, 40 काढ, 80 काढ. काढत नाही वडर समाजाचा पोरगा. स्किल वर पैसे कुठे है अध्यक्ष महोदय? लूट हो रही है हिंदुस्तान के अंदर. कोई बोल नहीं पा रहा इसमें. यावर लक्ष द्यावं लागेल, याचं चिंतन मंथन करावं लागेल. काही लोकांच्या घरात भरपूर पैसा चालला, काही लोकांच्या घरात काही पैसा जात नाही. आणि म्हणून ते विचार आपल्या धनगर समाजाचे बांधव आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय. तुम्ही जमीन घ्यायसाठी पैसे दिले, किती खर्च